राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा तुमच्या पक्षाने सगळीकडे विरोध केला, पण आणखी एक गोष्ट मधल्या काळात झाली. काही कार्यकर्त्यांच्या घरी, इंटेलेक्च्युअलच्या घरासमोरही तुम्ही प्रोटेस्ट केलं, ज्याच्याबद्दल खूप शार्प रिॲक्शन आली की वंचितने करायला हवं होतं का आंदोलन. काही लोक तर घटनेला म्हणणारी त्याच्यामधले संविधानाच्यासाठी ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांच्या घरासमोर आंदोलनं झाली, त्यांना ट्रोल करण्यात आलं. असे ही जी आंदोलनं झाली ही युवा आघाडीमार्फत झाली. ती झाली त्याचं मी समर्थनच करतो आहे बरं, पूर्णपणे, विथ फुल स्ट्रेंथ. याचं कारण असं आहे की हे जर आरक्षण नसतं तर तुम्ही आज कुठे दिसला नसतात. रावसाहेब कसबे दिसले नसते, कुठल्या तरी शेतावरती असते. दवी पवार दिसले नसते, दया पवार दिसले नसते, यशवंत मनोहर दिसले नसते. ते कोणाच्या तरी शेतावरती काम करत होते. तुम्हाला आरक्षण मिळालं म्हणून तुम्ही असताना आलात. तुम्ही हुशार आहात, नाही असं नाही, पण एवढे हुशार नाहीत की तुम्ही जनरल क्लासच्या पुढे आहात. जनरल क्लासमध्ये असताना 90% होते तर तुम्ही 80% होतात. मेरिटोरियस लिस्टप्रमाणे गेलात तर तुम्ही बाद होतात. आरक्षण होतं, त्या आरक्षणामध्ये तुम्ही पहिले होतात म्हणून तुम्हाला असणारं बेनिफिट मिळाले. या पोरांची मागणी काय होती की एकतर तुम्ही चुकलात असं कबूल करा आणि आरक्षणवादी आहात आणि म्हणून राहुल गांधी चुकला आहे हे तुम्ही म्हणा, काँग्रेस चुकली आहे हे तुम्ही म्हणा. आणि ती नवीन जनरेशन असं म्हणतं आहे की तुम्ही आमच्याकडे बघतच नाही आहात, तुम्ही स्वार्थी झालेला आहात. तुम्ही जसं तुमच्या मुलाशी ऑनेस्ट नाही आहात तसं तुम्ही आमच्याशी सुद्धा ऑनेस्ट नाही आहे. अशा ठिकाणी आंदोलन करणं हे गैर आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ट्रोलिंग झालं त्याच्याबद्दल मी त्याच्यामध्ये गैर काहीच मानत नाही आहे. समर्थन तुम्ही स्वार्थी आहात, मी शब्दप्रयोग करणार नाही आहे तो, पण तुम्हाला त्याच्यापेक्षा नामदेवचा भयानक शब्द आहे तो मी वापरणार नाही. बरं, ही दलाली जी आहे या दलालीच्या विरोधात असताना लोक उठले.